अरे माझ्या आबा हृदय गांधी नसते आबा सांगा मला गांधी. मग आम्ही जातो आमच्या कामावर. तुम्ही इशिनाथ भाऊले कोण कोण ओळखते सांगा बरं मला. आता मला माहीत आहे गड्या, तोच ना धस मुसाळे, त्याचं माहीत आहे मला माहीत आहे. तो साऱ्या उरपाट्या रोक्षाचा माणूस. आम्हाला नाही माहित राजा आबा कोणता इशिनाथ भाऊ होता तो. आबा राजा आमचं ध्यान नाही. तुम्ही सांगा तुमच्या काळातला माणूस असेल तो. आमचं काही ध्यान नाही त्याच्यावर. मग तुम्हाला आता इशिनाथ भाऊची नसती आपण सांगतो कांदी नाही का फक्त. आता इशिनाथ एका खटल्यावर दिवाणजी होता आणि तो कसा भलकाच्या बिमारीनं पछाडत होता. कोणी अगदी टोंगेत दुखत, तर कोणी अगदी पायात गरम जायत, तर कोणी अगदी शिकायचे, तर कोणी अगदी सर्दीच होय. त्याचं काही ना काही घरानं चालूच राहिलं घालं. मालक आला त्याचा अकोल्याहून, तर मालक अकोल्याला राहील. तर मग त्यानं मालकाने एक दिवस त्याला सांगितलं की इशिनाथ भाऊ राजा तुम्ही अमक्या अमक्या दवाखान्यात जा, तो आपल्या ओळखीचा आहे. लयच पाणी लवलं सांगितलं. आता इशिनाथले तर काय त्यावर भरोसा नव्हता, मायबापावर नव्हता. तर मग तो काय डॉक्टरवर ठेवते काय, भलकसा उरफाटा माणूस. तो म्हणे बा माझा काही भरोसाच नाही, पण तुम्ही म्हणता तर मी जातो. मग तसंच त्यानं काय केलं, एक दिवस आपला कामधंदा उरकवला आणि मालकानं सांगितलं त्या डॉक्टरच्या जवळ अकोल्याला गेला. पुढचं बोलावा काय बारके पोट्टे सुसूच देत नाही, गोटच निर्माण झाले पुरी सांगू देत. बरं बोल बोल तू महादेव, बोल महादेव, पुढची गोट सांग. गोटशी आहे हा. त्या सांगितल्या त्या डॉक्टरजवळ गेला, त्याला सांगितलं की मला हे दुखते बा ते दुखते बा, याच्यावर मला चांगलं औषध पाणी दे, रुपये किती घे. आता तो डॉक्टर होता नवीन. गोळ बोलू तुमचं असं होते, तुमचं तसं होते, तुम्हाला इतक्या दिवसाचा आराम होते, तुम्ही माझं ट्रीटमेंट घ्या, अमकं घ्या आणि ढमकं घ्या, असं चाललं भाऊ. मग यांना तो म्हणे आबा पहिले विचार करा म्हणे औषध पाणी द्यायचं अगदी. मला फालतू औषध द्यायचं नाही, स्वस्त नाही द्यायचं, महाग द्यायचं की महाग दुखणंच बसलं पाहिजे. मग त्या हिशोबानं त्या डॉक्टरनं जरासं डॉक्टरला नवल वाटे की हे हा नमुनेचा नग जरासा भारीच दिसते. मग त्यानंही काय केलं, कर पेन चालवला, 2-2.5 रुपयाचं त्यानं औषध लिहून दिलं. आता हे 2-2.5 रुपयाचं औषध लिहून दिलं तर याच्याजवळ पैसे पडले कमी. मग याच्याजवळ पैसे कमी पडले तर यानं मालकाला फोन करायला लावला मेडिकलवाल्याला. मालक अकोल्यातच होता. मग मालक म्हणे तुम्ही काही काळजी नका करू, मी फोनपे करतो, ते किती होते द्यायचं बिल. मग त्याप्रमाणे यानं औषध पाणी घेतलं आणि आपला बाजार पाणी करून घरी आला. आता आला त्या दिवशीच त्यानं औषध सांगितलं तसं औषध घेतलं. हां आता एका दिवसाचं 2 दिवसाचा आराम होते काय, पण हे बहादर पाय कसं ठरलं. पहिल्या दिवशी औषध घेतलं, हुट सकवून का तर म्हणे काहीच आराम नाही झाला. मग लोक म्हणत होईल ना आराम, गडी माणसाला सांगे याले त्याला सांगे काय आलं का, महाग औषध दिलं डॉक्टरनं, मला आरामच नाही झाला. आणि दुसऱ्या दिवशी औषध घेतलं याला काहीच आराम नाही वाटला. दुसऱ्या दिवशी रातचं औषध घेतलं याला काहीच आराम नाही वाटला. मग इशिनाथचं डोकं फिरलं भाऊ. तिसऱ्या दिवशी सकाळूनच अकोल्याला चालला गेला. त्या दवाखान्यात गेला तर डॉक्टर आलाही नव्हता. त्या कंपाऊंडरनं फक्त दवाखाना उघडला आणि बसेल होता. तर ती गेल्यावर म्हणे का रे वा डॉक्टर काही येते म्हणे, डॉक्टर साहेब उशिरा येतात म्हणे आबाजी, आता शिकण्यात येत. असं कसं म्हणे उशिरा येतात, आम्हाला औषध दिलं कामाला धामाचं आणि सारे आमचे पैसे गेले, यानं कवळीचा आराम नाही झाला, कर म्हणे डॉक्टरला फोन काळजी नाही म्हणून. हे बोलणं ऐकून कंपाऊंडरही त्याच्या तोंडाकडे पाहिला. असा त्याला का पेशंटच नाही पाहिला म्हणे की डॉक्टरला बोला मी आलो म्हणून. आता त्या कंपाऊंडरने त्याच्या तोंडाकडे पाहिलं तसं इशिनाथनं त्या कंपाऊंडरची उधळली चांगली. तू काय पण राहिला म्हणे मा तोंडाकडे, तुला सांगतो तेवढं काम कर. तो बिचारा खालच्या मानीनं गंमत मोबाईलात बोटं फिरून फोन लावायचं नाटक करून राहिला. आता काय झाला होते तो फोन, त्याला माहीत आहे डॉक्टरच्या टाईमावर येते. मग काय म्हणते जरा बरं आवाजी फोन नाही लागत राजो. असा कसा फोन नाही लागत तरी म्हणे, त्याला बंड लागायला फोन झाला. तो म्हणे नाही आबाजी फोन तर चांगला आहे पण ती रेंजमध्ये नसते. अबे घरातच असेल म्हणे, का घरात रेंज नाही का त्याच्या, डबल लाव म्हणे. डबलही त्यानं तसंच नाटक केलं.
मग त्याला वाटलं हा म्हातारा काही ऐकत नाही. त्यानं मुकट्यानं डॉक्टरला मेसेज करून टाकला. जरा बऱ्यानं डॉक्टर दवाखान्यात हजर झाला. ते रोग इशिनाथ भाऊची नस अधी गरम झाली होती. घंटा दीड घंट्यानं डॉक्टर तती आला. आता याचं डोकं अलगच होतं की डॉक्टर हजर असायला पाहिजे होता. हे औषध चुकीचं केलं. आला तसा डॉक्टरला अंदर धरलं कॅबिनीत. आला तसा त्याला रागच पाहिजे तो. आला तसा त्याला कॅबिनीत जाऊ दिलं आणि हा त्याच्या मागं कंपाऊंडरची अगोदर चालला गेला. आणि डॉक्टरजवळ जाऊन डॉक्टरला काय म्हणते, हे तुमचं औषध, मला कवडीचा आराम नाही झाला, या औषधचे पैसे द्या आणि माझ्या फीचे पैसे द्या. डॉक्टर त्याला तोंडातलेच पाहत बसला. म्हणे आवाज 2 दिवस तर झाले. नाही तुम्ही काय म्हटलं होतं की तुम्हाला लगेच आराम होते, मला औषध नाही, तुम्हाला लवकरच चांगलं वाटते. आज 3 दिवस झाले म्हणे. 3 दिवसात मला आराम नाही झाला. तुम्ही मला सरकीतील पैसे द्या म्हणे औषधचे, ते तुम्ही कोणाला विका म्हणे, आणि माझी तपाशी जी फी घेतली ते मला वापरते. डॉक्टरला वाटलेलं का आता कसं करावं. डॉक्टरने डोक्यावर हात मारला. डॉक्टर म्हणे तुम्ही बसा म्हणे, तुम्हाला द्यायला पैसे नाहीत म्हणे माझ्याजवळ, तुम्ही बसा म्हणे जराभर, मी देतो म्हणे तुम्हाला. जराभर फराबर नाही म्हणे, मी काही कधी कामाव काय, तुम्ही काय घरी कमाईचे पैसे सारे घरी ठेवून येता का म्हणे, खिशात आणा म्हणे काही. असा माझ्यासारखा पेशंट आला तर मग त्याच्यावर वांदे नाही होत का म्हणे. बरं बसा म्हणे, होते म्हणे खिशातले, ते घरी काढले म्हणे कोणा काही कामानं. फोन करा म्हणे घरी, घरून पैसे बोलावा म्हणे, मी बसतो म्हणे जरूर. बरं बसा म्हणे तुम्ही, मी बोलावतो म्हणे फोन करून. डॉक्टरला काय विचार करत बसला, आता कसं करावं का, हे तर नसतीच आपत झाली रे बा. पेशंटला असं सांगणंही चुकीचं ठरलं. आता काही व्हायच्या पुढे बोला की मुक्या स्टेटमेंट द्यावं, असा मोठा विचार करत बसला डॉक्टर. आता मेडिकलवाल्याला सांगतो की हे मेडिकल वापस घेऊन पैसे दे, तर तेही नाही, उघडलं नाही. उघडतील तर त्याचे नोकर असतील, मालक कायले आहे. बरं, आता फोनपे नाही, बुड्याला पैसे टाकतो तर बुडा याच्याजवळ फोनपे नाही, आपतच झाली बाई. असा विचार करत डॉक्टर बसला. डॉक्टर म्हणे आबाजी यातलं कोणतं वापस द्यावं लागते, सारं वापस घ्या म्हणे. ते मला एक गोळी नाही पाहिजे म्हणे तुमची. मोठे सांगता म्हणे राजू, आराम होईन, ढमकं होईन. खोटंच बोलता म्हणे माणसा सगळं. काही खरं तर सांगा म्हणे की बा तुम्हाला आराम होत नाही, तुम्हाला हे औषध घेऊन पाहा लागेल, की असं करा लागेल की तसं करा लागेल. काहीच नाही सांगत म्हणे. निवड म्हणे मनात आला तेच बोलता म्हणे, तुम्हाला आराम होईल आणि तुम्ही चांगले असाल, तुमच्या औषधी खपल्या जाते म्हणे आणि तुमची फी भेटते म्हणे. हे रिकामे धंदे बंद करा म्हणे. तुम्हाला जर बरोबर येत नसेल तर पहिले शिकायला जा म्हणे तिकडे, कुठे शिकायला होते तर त्याच्या पुढेही शिका म्हणे, पण हे असे नाटकं बंद करा म्हणे. असं करून निशिनाथ कॅबिनच्या बाहेर निघाला. कॅबिनच्या बाहेर निघायच्या वक्ती काय म्हणे, मी आता बाहेर बसतो, मला पटकन पैसे द्या म्हणे आणून. असं म्हणून निशिनाथ बाहेर निघाला. डॉक्टरला अधिक विचार पडला की का कसा दिवस निघाला रे आज आपल्याला. डॉक्टर म्हणे हो बसा म्हणे तुम्ही. मग त्यानं केला याच्या मालकाला फोन, त्याला ती बोलावून घेतलं. तुम्ही म्हणे बा तो पेशंट पाठवला म्हणे तुमचा कामावरचा माणूस, तो दिवंजी आहे म्हणता ना, तो माणूस पाठवला आणि त्याने त्याला घोरच केला, त्याला ट्रीटमेंट दिला, तो 2-3 दिवसात वापस झाला. तुम्ही या म्हणे बा. तो काही ऐकून नाही राहिला. मग आला तो गंमतच, तो कॅबिनमध्ये गेला आणि कॅबिनमधून पैसे आणून दिले याले, त्याची तुमची हे फी आणि ती मेडिकलचे मालकानं स्वतःच्या खिशातले पैसे आणून याले दिले. तिथून त्याला गाडीने घेऊन आला. तो म्हणे जाऊ द्या बा, तुम्हाला अति आराम नाही झाला तर अधिक कोणा डॉक्टरजवळ जा. तो म्हणे मी डॉक्टरजवळ जातच नाही म्हणे, या डॉक्टर वगैरे काही समजत नाही म्हणे बा, फालतू माणसाला लुटतात म्हणे, मी डॉक्टरजवळ जात नाही. हे डॉक्टर लोक भलके देतात, आराम नाही येत ना, आराम नाही होत. आता म्हणे अधिक दुसऱ्या डॉक्टरजवळ गेल्या वर्षीच बॉम्ब झाली तर मी काय करू म्हणे. त्यापेक्षा म्हणे मी सरकारच्या घरी चालला होतो. असं करून इशिनाथ घरी चालला आला. तो डॉक्टर म्हणे अशी नसती आपत्तराजी अजून कोणाची मी ऐकली नशीन, पण म्हणे या माणसानं मला अशी अद्दल घडवली म्हणे की याच्या पुढे पेशंटच्या पुढे मी असं पाकळणारच नाही की तुम्हाला आराम होईल की ढमकं होईल. मुक्या तपासायचं, त्याला औषध पाणी देऊन द्यायचं, तुम्हाला वाटलं तर ये जा असं सांगायचं. असं म्हणून त्यानं त्या मालकाला सांगितलं की भाऊ असे पेशंट माझ्याकडे पाठवू नको, असे पेशंट आले ना तर आज तर मग पुरा दिवस खलास झाला. मग डिग्रीची अशी तशी केली या माणसानं. काय असे लोक पाठवू नको, नसते आपत करून देऊ नको. अशी नसते आपत जर झाली ना तर माणसाला तो दवाखाना बंद करून गावाकडे जावं लागेल. त्या मालकाला त्यानं डबल फोन करून सांगून दिलं. अशी गोट आहे मग ते पहा. अशी गोट तुम्हाला पटली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. राम राम.